शाळेच्या डब्याच्या आणखीन एका भागामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. फक्त शाळेच्या डब्यासाठीच का बरं, तर नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. बरं, डाएट जरी करत असाल तरी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे. इतका हेल्दी, जाळीदार आणि झटपट तयार होणारा, कोणताही सोडा नाही, इनो नाही किंवा दही सुद्धा इथं मी घातलेलं नाही. तरी सुद्धा इतका चटपटीत आणि जाळीदार असा हा पदार्थ तयार होतो. चला, हा पदार्थ कसा बनवायचा ना, तेच आपण आज पाहणार आहोत. खूप जास्त सोपं आहे. 1 वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. जितकं ज्वारीचं पीठ घेतलंय तितकंच बेसन पीठ सुद्धा घ्यायचंय आणि तितकंच आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचंय. तांदळाचं पीठ तुम्हाला घ्यायचं नसेल किंवा घरात नसेल तर अर्धी वाटी रवा तुम्ही इथे घेऊ शकता. बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. सोबतच 10 ते 15 कढीपत्त्याची पानं सुद्धा बारीक चिरून घातली. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक किसून घातलेल्या आहेत. पाव चमचा हळद घातली. 1 छोटा चमचा जिरे पावडर घातली किंवा जिरे पावडर ऐवजी जिरे थोडंसं असं बारीक क्रश करून घातलं तरी सुद्धा चालेल. अगदी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीपुरतीचं मीठ घातलंय. सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे. आता पाणी किती लागणार आहे एवढ्या सगळ्या साहित्यांसाठी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण पाणी अजिबात एकदम घालू नका. आत्ता सध्या साधारण अर्धा ग्लास किंवा थोडंसं जास्त यामध्ये मी पाणी घातलंय. तसं तर या बॅटरसाठी भरपूर पाण्याची आपल्याला गरज लागणार आहे. भरपूर सरसरीत असं हे बॅटर तयार करायचं आहे. सुरुवातीला साधारण अर्धा लिटर मी इथे पाणी घातलेलं आहे आणि या अर्धा लिटर पाण्यामध्ये अशी साधारण कन्सिस्टन्सी आली तुम्ही इथे बघू शकता. आणि पुन्हा आणखीन थोडंसं मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि वरती साधारण अर्धी वाटी भरून मी यामध्ये पाणी घातलं. जसं घावण बनवताना भरपूर सरसरीत असं बॅटर असतं, अगदी तसंच इथे बॅटरसुद्धा सरसरीतच हवं आहे. इथे आता मी पॅन घेतलेला आहे किंवा डोसा तवा तुम्ही इथे घेऊ शकता. थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे तेल सगळ्या साईडने चांगलं पसरवून घ्यायचं आहे. एक लक्षात घ्या, तवा जर चांगला कडकडीत तापलेला असेल ना तर मग मस्त जाळी येते. तव्यावरती मिश्रण मी घातलेलं आहे आणि साईडला थोडंसं मिश्रण कमी वाटतंय म्हणून आणखीन थोडंसं साईडला घातलेलं आहे. आता सुरुवातीला वरची जी साईड आहे ती थोडीशी कोरडी पडते म्हणूनच याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं साधारण अर्धा मिनिटांसाठी. झाकण ठेवलं, वरच्या साईडला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. एखाद्या ब्रशने तुम्ही लावून घेऊ शकता किंवा मग उन्हातल्याने सगळ्या साईडला एकसारखं असं लावून घ्यायचं आहे. आता पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊयात. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी यावरती जाळी आलेली आहे. मस्त क्रिस्पी, मऊसूत, म्हणजेच हवं तर तुम्ही जास्त वेळ भाजून मस्त असं कुरकुरीत बनवू शकता किंवा जर थोडंसं मऊसूत आवडत असेल तुम्हाला तर थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचं आणि लगेचच हे काढून घ्यायचं. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, बॅटर भरपूर पातळ असायला हवं, तवासुद्धा कडकडीत तापलेला असायला हवा. मग जास्त अशी तेलाची गरजसुद्धा लागत नाही. दुसरं धिरडंसुद्धा इथे मी बनवून घेतलेलं आहे. वरची साईड थोडीशी कोरडी वाटली की झाकण ठेवायचं, तेल थोडंसं पुसून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे. ही धिरडी अगदी पटापट तयार होतात. अजिबात आधीच तयारी करून ठेवायची गरज पडत नाही. इनो, सोडा किंवा दह्याची सुद्धा गरज नसते. अगदी झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार किंवा डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता. दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत, लोणच्यासोबत मस्तच लागतो. नक्की ट्राय करून पहा. तर आशा करते आजची ही भरपूर सोपी अशी धिरड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आणि मुलांच्या डब्याला घाईच्या वेळेस असा पदार्थ नक्की बनवून द्या. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.